नमस्कार. एकता महिला मंडळातर्फे आज हे विशेष व्याख्यान आयोजित केलं आहे आणि आज आपण जीवन व्यवस्थापनासाठी दासबोध या विषयावर बोलणार आहोत. खरं तर तुमच्यासारख्या वयानी अनुभवानी ज्येष्ठ अशा सगळ्या महिलांसमोर या विषयावर बोलायचं तर त्यापेक्षा मी असा विचार केला की मी माझ्या दैनंदिन जीवनासाठी दासबोधाचा वापर माझ्या जीवनाच्या व्यवस्थापनासाठी कसा करते हे आपण बोलूयात. आणि त्यानिमित्ताने सर्वांच्याच जीवनाच्या व्यवस्थापनामध्ये दासबोध किती उपयोगी पडतो हे आपल्या लक्षात येईल. पण तत्पूर्वी थोडंसं गाण्याचं अंग असल्याकारणाने समर्थ रामदासांची एक छोटीशी रचना सादर करते आणि मग आपल्या मूळ विषयाकडे वळते. माता रामो मत्पिता रामचन्द्रः, स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः, सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुः, नान्यं जाने नैव जाने न जाने. राम सीतापति, राम सीतापति, राम सीतापति, राम सीतापति, राम सीतापति, राम सीतापति, दासाची संपत्ती, दासाची संपत्ती, राम सीतापति, राम सीतापति, राम सीतापति, जीवाचा संगाती राम एक, जीवाचा संगाती राम एक, दासाची संपत्ती राम सीतापति, राम सीतापति, राम सीतापति. राम एक माता, राम एक पिता, राम एक माता, राम एक पिता, राम सर्व भ्राता सहोदरू, राम सर्व भ्राता सहोदरू, दासाची संपत्ती राम सीतापति, राम सीतापति, राम सीतापति. राम एक स्वामी रामची कैवारी, राम एक स्वामी रामची कैवारी, लाभतो संसारी, लाभतो संसारी, राम एक दासाची संपत्ती राम सीतापति, राम सीतापति, राम सीतापति. राम एक ज्ञान, राम एक ध्यान, राम एक ज्ञान, राम एक ध्यान, रामे समाधान, रामे समाधान, रामदासी दासाची संपत्ती राम सीतापति, राम सीतापति, राम सीतापति, जीवाचा संगाती राम एक, जीवाचा संगाती राम एक, दासाची संपत्ती राम सीतापति, राम सीतापति, राम सीतापति. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम.
दासबोध समर्थांनी लिहिलेला एक अतिशय अप्रतिम असा ग्रंथ. मंडळी, नुसता अप्रतिम नाही तर दासबोध हा ग्रंथ असा आहे की जो आपल्याला आपल्या आयुष्याचं फलित नेमकं काय असावं, आपल्या आयुष्याचा उद्देश नेमका काय असावा हे तर सांगतोच, पण त्याही व्यतिरिक्त नुसता उपदेश करून थांबत नाही, तर मी माझं आयुष्य कसं जगलं पाहिजे, माझ्या आयुष्याच्या वेळेचं, माझ्या गुणांचं, माझ्या ज्ञानाचं व्यवस्थापन नेमकं कसं केलं पाहिजे, हा ग्रंथ म्हणजे दासबोध. हे सगळं शिकवणारा ग्रंथ म्हणजे दासबोध आहे. बघा, रामायणासारखा जो ग्रंथ आहे तो आपल्याला रिलेशनशिप्स म्हणजे नातेसंबंध दाखवतो. योग वाशिष्ठ्यासारखा ग्रंथ जर आपण पाहिलात तर तो आपल्याला सेल्फ हेल्प सांगतो. आणि महाभारतासारखा ग्रंथ जर आपण पाहिला तर तो आपल्याला लीडरशिप म्हणजे नेतृत्व किंवा राजकारण, राजनीतीसारख्या गोष्टी शिकवतो. आता दासबोध या ग्रंथाबद्दल आपण जेव्हा बोलायला लागतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा ग्रंथ हा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. आता तुम्ही म्हणाल स्वतंत्र म्हणजे काय, बाकीचे काही स्वतंत्र ग्रंथ नसतात का? तर दासबोध आणि बाकीच्या संत रचनांचा आपण थोडासा विचार करू. दासबोध हा स्वतंत्र ग्रंथ आहे यासाठी मी म्हणते की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेला जो ज्ञानेश्वरी हा अजरामर असा ग्रंथ आहे, तो ग्रंथ हा संस्कृत भगवद्गीतेचा भाष्य ग्रंथ आहे. बरोबर की नाही? कारण संस्कृतातलं हे ज्ञान मराठीमध्ये प्राकृतामध्ये आणण्यासाठी ज्ञानदेव माऊलींनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. हा झाला भाष्य ग्रंथ. आपण तुकाराम गाथेचा विचार करू. तुकाराम गाथा हा जो ग्रंथ आहे, जगद्गुरू तुकाराम महाराजांनी हा ग्रंथ लिहिला, पण तो वेगवेगळ्या अभंगांचं एकत्रीकरण, संग्रह आहे, त्यामुळे त्याला आपण संकलन ग्रंथ असं म्हणू शकतो. आपण नाथांच्या एकनाथी भागवताचा विचार करा. एकनाथी भागवत हा सुद्धा एक भाष्य ग्रंथच आहे, कारण भागवताच्या संस्कृत जे भागवत होतं त्याचं मराठी किंवा प्राकृतात केलेलं हे रूपांतर असं आपण म्हणू शकतो. तो झाला एकनाथी भागवताचा हा ग्रंथ. मग दासबोध या सर्वांपेक्षा वेगळा का ठरतो? तर तो भाष्य ग्रंथ नाही, तो संकलन ग्रंथ नाही, तर तो एक विशिष्ट हेतू मनात ठेवून लिहिलेला स्वतंत्र एका मूळ अशा उद्देशाने, स्वतंत्र अशा उद्देशाने लिहिलेला ग्रंथ आहे, म्हणून तो स्वतंत्र ग्रंथ आहे. आणि गंमत बघा, व्यवहाराच्या अगदी पहिल्या पायरीपासून म्हणजे दात स्वच्छ धुवावेत, अक्षर कसं काढावं, हस्ताक्षर, इथपासनं ते अगदी अध्यात्माच्या शेवटच्या पायरीपर्यंत नेणारा असा हा ग्रंथ, एवढी या ग्रंथाची व्याप्ती आपल्याला बघायला मिळते. हा दासबोध ग्रंथ हे या ग्रंथाचं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला म्हणायला पाहिजे, म्हणून हा स्वतंत्र ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचा विचार करताना आपल्याला लक्षात येतं की हा ग्रंथ एक टाकी सलग बसून लिहिलेला नाही. हा ग्रंथ कल्याण स्वामींनी लिहून घेतला, शिवथर घळीमध्ये तो लिहिला गेला, पण ह्याचं लेखन जवळपास 10 वर्ष चालू होतं आणि वारंवार संपादित झालेला असा हा ग्रंथ आहे. ह्यातले 200 समास म्हणजे 200 निबंध आहेत असं म्हणायला हरकत नाही. वारंवार संपादित झालेला. आता बघा, एखादा ग्रंथ जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या ग्रंथाच्या शेवटी बिब्लिओग्राफी म्हणजे संदर्भ ग्रंथांची यादी दिलेली असते. तुम्ही दासबोधाचा विचार केलात किंवा दासबोध पाहिला तर प्रस्तावनेमध्येच संदर्भ ग्रंथांची यादी दिलेली आपल्याला दिसते. इतकंच काय तर दासबोधाचा जो पहिला समास आहे तो सर्वात शेवटी लिहिला गेलेला आहे. हे दासबोधाचं एक वेगळं वैशिष्ट्य. आणि अशा पद्धतीने जेव्हा मी दासबोधाकडे बघायला लागते तेव्हा माझ्या लक्षात येतं की दासबोधासारखी जे संत रचना आहेत त्या केवळ मला काय करावं एवढं काय म्हणजे नुसता उपदेश देऊन थांबत नाहीत, तर मी कसं जगावं हे सुद्धा मला शिकवायला ते मदत करतात. विवेके क्रिया आपुली पालटावी हे सांगितलेलं आहे समर्थांनी. आणि समर्थांचंच वाक्य असं आहे, आपुल्या पुरुषार्थ वैभवे सकळास सुखी करावे. किती सुरेख शब्द आहेत बघा. पुरुषार्थ हा काय फक्त पुरुषांचा नसतो बरं. आपण असं जीवन जगावं की जे जीवन जगताना आपल्या पुरुषार्थ वैभवे, माझं ज्ञान, माझी गुणसंपदा ही माझ्या वैयक्तिक उन्नतीसाठी तर आहेच,
पण माझ्या उन्नतीसाठी, माझ्या परिवाराच्या उन्नतीसाठी, माझ्या समाजाच्या उन्नतीसाठी आणि पर्यायाने माझ्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी ती वापरली गेली पाहिजे. म्हणून समर्थांचं वचन हे फार महत्त्वाचं वाटतं मला, की आपुल्या पुरुषार्थ वैभवे सकळास सुखी करावे. हे समर्थांचा उद्देश आहे आयुष्याचा आणि तोच आपण आपल्यासाठी आपल्या जीवनाचं व्यवस्थापन करताना काय जीवनाचा हेतू ठेवला पाहिजे. कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अनमरती जशी का गवताची पाती. असं जगायचं आहे आपल्याला का आपल्याला असं जगायचं आहे की आपुल्या पुरुषार्थ वैभवे सकळास सुखी करावे, हे आपण ठरवायचं आहे. मग हा ग्रंथ मला हे शिकवतो की तू तुझ्या जीवनाचं व्यवस्थापन असं कर की मग तुला असं वाटू शकतं विवेके क्रिया आपुली पालटावी. एका विवेकाने आपली क्रिया पालटू शकते. हे खरं तर दासबोधाचं फलित आहे. आपल्याला असं वाटतं स्वभावाला औषध नाही किंवा मी असा आहे, मी बदलू शकत नाही, असं अजिबात नसतं. दासबोधाचा जर निरंतर अभ्यास केला, दासबोधाकडे जर डोळसपणे पाहिलं आणि दासबोधाचे दिलेल्या शिकवणीचा जर आपण आपल्या आयुष्यात उपयोग केला तर विवेके क्रिया आपुली पालटावी हे जे समर्थांनी सांगितलं आहे ते नक्कीच आपल्याला आचरणात आणता येऊ शकतं. हे नक्की हा प्रत्येकाचा हा वैयक्तिक अनुभव असू शकतो. मग माझ्या आयुष्याचं व्यवस्थापन करताना एकदा माझा उद्देश ठरला. काय उद्देश ठरला आयुष्याचा? आपुल्या पुरुषार्थ वैभवे सकळास सुखी करावे आणि विवेके क्रिया आपुली पालटावी, हे माझे उद्देश ठरलेले आहेत. आणि हे सगळं करताना कोमल वाचा दे रे राम असं तर हे म्हणतातच, पण त्यात उदासीनता दे रे राम असं म्हणले. उदासीनता का बरं पाहिजे मला? विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम असं समर्थांचं वचन आहे. विद्या वैभव याचे दोन अर्थ आहेत. विद्या हेच वैभव आणि विद्या आणि वैभव दोन्ही. बघा, म्हणजे मला मटेरियल गेन भौतिक सुख हवी आहेत, वैभव हवं आहे. विद्यारूपी वैभव पण हवं आहे आणि विद्यारूपी वैभव माझ्याकडे असल्याने मी जी माझी उन्नती करून घेऊ शकणार आहे, माझा भौतिक बरोबर आध्यात्मिक प्रवास किंवा आध्यात्मिक विकाससुद्धा होऊ शकणार आहे, तोही होणार आहे. म्हणून विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम हे सुद्धा माझ्या जीवनाच्या व्यवस्थापनासाठी मला उपयुक्त ठरतं. कारण नुसतं वैभव मला नको आहे, नुसती विद्याही नको आहे. विद्या आणि वैभव एकत्रित हवं आहे, ज्या योगे मी माझ्या आयुष्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करीन. मग आपल्या आयुष्याचं व्यवस्थापन करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आयुष्यातला, जो या अनुषंगाने चाला आहे, उत्तमतेचा ध्यास. माझ्या आयुष्यामध्ये पाट्या टाकत जगणं हे मला नको आहे. सावरकरांनी म्हटलं आहे ना, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते. काय बॅरिस्टर होते सावरकर. खोऱ्याने पैसा ओढणं शक्य नव्हतं का त्यांना? होतं, पण या मातृभूमीसाठी गुणसुमने मी वेचिली यासाठी, की त्याचा सुगंध, माझ्या गुणसुमनांचा सुगंध माझ्या भारतभूमीला झाला पाहिजे, मिळाला पाहिजे, की तिने सुगंध घ्यावे. मग मी जे माझ्या आयुष्यात करते त्या आयुष्यासाठी आपण असं म्हणतो इंग्लिशमध्ये देअर इज ऑलवेज अ रूम ॲट द टॉप. मी उत्तमतेचा ध्यास घेतला पाहिजे. हा पहिला महत्त्वाचा अतिशय मुद्दा आहे. कारण जे जे सुंदर आणि शुभंकर असं सुधीर मोघ्यांनी सुद्धा म्हणलेलं आहे, आपल्या जन्माला आल्याचं सार्थक हे कसं होणार आहे, कशामुळे होणार आहे? मला जन्माला आल्याचं सार्थक होणार आहे उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळीमिळीत अवघेची टाकावे. समर्थ म्हणतात उत्कट भव्य तेच घ्या, मिळमिळी अशा गोष्टीत राहू नका. जे करायचं ते परफेक्ट करण्यासाठी, जे करायचं त्याच्यात उत्तमतेचा ध्यास घेऊन ते करा. मग आपले आयुष्य समृद्ध व्हायला काय वेळ लागेल? मी करणारं काम हे पाट्या टाकत आता वैताग आलाय बाबा, काय करणार, सुटत नाही, चुकत नाही कामं, अशा पद्धतीने नाही आहेत करायची. मला माझं काम हे उत्तमतेने करायचं आहे. जो उत्तम गुणे शोभला तोची पुरुष महाभला. समर्थ सांगतायत, जो उत्तम गुणे शोभला तोची पुरुष महाभला, कित्येक लोक त्याला शोधित फिरती. इतकी उत्तमता जर तुमच्या अंगात आली तर लोक आपोआप तुमच्याकडे येतील. उत्तमतेचा ध्यास. दास म्हणे सद्गुणधाम. सद्गुणधाम याचा अर्थ घर, सद्गुणांचं घर बना स्वतः. दास म्हणे सद्गुणधाम, उत्तम गुण मज दे रे राम.
समर्थांनी ह्या उत्तमतेचा ध्यास मला घ्यायला शिकवला आणि तोच माझ्या जीवन व्यवस्थापनासाठी आपल्याला महत्त्वाचा ठरतो. आयुष्यात जे करायचं ते पाट्या टाकत नाही, दिवसांचे रकाने मी भरतो असं नको आहे आम्हाला. मला असं जगायचं आहे की काहीतरी छान वाटलं पाहिजे माझ्या मनाला, उत्तम उदात्त वाटलं पाहिजे, या जगात आल्याचं सार्थक वाटलं पाहिजे. दगड फोडणारे 3 पाथरवट असतात. एकाला विचारतो काय करतोय, तर तो म्हणतो काय करणार, कुटुंबाचं पोट भरण्यासाठी काहीतरी काम करतोय. दुसऱ्याला म्हणतो तू काय करतोयस रे त्या दगडा फोडताना, तो म्हणतो उद्या मला भाकरी मिळाली पाहिजे आणि काहीतरी मला कुटुंबाला दिवाळी आली तर घ्यायचं आहे म्हणून मी जास्तीचं काम म्हणून हे करतोय. तिसऱ्याला विचारलं की तू हे दगड फोडण्यासाठी काय करतोय, तो म्हणतोय मी दगड फोडत नाही आहे, मी दगडाला आकार देऊन देव बनवतोय. म्हणजेच काय तर तुम्ही त्याच कामाकडे, दगड फोडण्याचंच काम ते सगळेजण करतायत, पण त्या कामाकडे हा तिसरा मनुष्य कुठल्या अंगाने बघत होता, तर मी त्यातनं देव बनवतोय, दगडाची मूर्ती साकारतोय, मी उत्तम असं काम करतोय. काम एकच असतं, उत्तमतेने करणं महत्त्वाचं आहे, उत्कटतेने करणं महत्त्वाचं आहे. म्हणून जितुके काही उत्तम गुण ते समर्थांचे लक्षण. समर्थ म्हणजे काय, समर्थ व्यक्ती व्हायचं आहे आपल्याला. समर्थ व्यक्ती व्हायण्यासाठी माझ्या अंगात उत्तम गुण मला आले पाहिजेत. हे मी माझ्या आयुष्यात तर अवलंबतेच, पण खरं तर सगळ्यांच्याच जीवन व्यवस्थापनासाठी हा उत्तमतेचा ध्यास फार महत्त्वाचा आहे. दुसरं मला जे महत्त्वाचं वाटतं जीवन व्यवस्थापनासाठी ते म्हणजे माझी ज्ञाननिष्ठा. आजकाल भौतिक आणि चंगळवादी जगामध्ये ज्ञानाची किंमत ही कमी होत चालली आहे आणि ज्ञान विद्वत्ता ही आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते. हे समर्थांनी मला शिकवलं. समर्थ काय म्हणतात, अभ्यासे प्रगट व्हावे नाही तर झाकोनी असावे. आज लोकशिक्षकाची भूमिकेमध्ये मी जेव्हा असते त्यावेळेस समर्थांचं हे वचन बघा, आपल्याही व्यवस्थापनासाठी आपण प्रत्येकजण लोकांना सांगत असतो काही ना काही. प्रत्येक जणाचे व्यवसाय वेगळे असतात, कुणी शिक्षिका आहेत, कुणी डॉक्टर आहेत, कुणी आणखी काही करत आहेत. प्रत्येक व्यवसायामध्ये अभ्यासाचं महत्त्व आहे, पण हा अभ्यास कसा पाहिजे, अभ्यासे प्रगट व्हावे नाही तर झाकोनी असावे, सामर्थ्य विण प्रगट होऊ नये, अभ्यासे विण बोलू नये. अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी लोकं असतात, किंवा आपण मराठीत म्हणतो उथळ पाण्याला खळखळाट फार. पण समर्थ आम्हाला सांगतात व्यवस्थित अभ्यास झाल्याशिवाय तुम्ही जाऊ नकास पुढे. आणि काय सांगतात, जितुके आपणासी ठावे तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. बघा, जे ज्ञानावर निष्ठा ठेवणारी लोकं आहेत, ज्ञाननिष्ठ ज्याला आपण म्हणतो, त्या लोकांनी सुद्धा सतत या ज्ञानदानाचं काम केलं पाहिजे असं समर्थ आम्हाला सांगतात. म्हणून माझ्या दैनंदिन जीवनामध्ये, माझ्या जीवनाच्या व्यवस्थापनामध्ये जे काय मला आहे ते लोकांना हळूहळू शिकवत जावे. पण कसं, मुलाच्या चालीने चालावे. मुलाला कसं शिकवायचं तर त्याच्या पद्धतीने शिकवायचं, नाही तर खूप लोक हुशार असतात, पण नुसतं हुशार असणं दुसरं वेगळं आणि ती हुशारी किंवा ते ज्ञान लोकांसमोर त्यांना पचेल अशा पद्धतीने ठेवणं वेगळं. म्हणून मुलाच्या चालीने चालावे असं समर्थ आम्हाला सांगतात. शिकवा, लोकांना शिकवा, तुमचं ज्ञान तुमच्यापर्यंत फक्त ठेवू नका. काय म्हणतात, तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनास सांगावे. स्वतः आधी ज्ञानाने तृप्त जावा आणि मग हे ज्ञान जगाला सांगायला जा. पण जगाला सांगताना सुद्धा त्या पद्धतीने आता या महिला मंडळातल्या ज्या तुम्ही सगळ्या महिला आहात त्या वयाच्या एक अशा टप्प्यावर आलेल्या आहात की ज्यामध्ये आज मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही आहात. हे मार्गदर्शन करताना कसं करावं, आज आयुष्याचा एवढा मोठा अनुभव तुमच्या गाठीशी आहे, हा अनुभव तुम्ही लोकांना वाटावा. मग ते ज्ञान अनुभवाचं ज्ञान असेल, तुमच्या विशिष्ट क्षेत्रातलं ज्ञान असेल, ते लोकांना वाटणं, ज्ञाननिष्ठा, लोकशिक्षण हे सुद्धा जीवनाच्या व्यवस्थापनात किती महत्त्वाचं आहे बघा. हे समर्थांनी आम्हाला सांगितलं. आणि आयुष्यभर शिष्यत्व पाहिजे, ते त्यातनंच पुढे येतं. शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगन्मित्र, शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशीळ, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी.
शिष्य पाहिजे स्वतंत्र. काय सुरेख शब्द आहेत समर्थांचे. आपणही आयुष्यभर विद्यार्थी दशा जोपासलीच पाहिजे, पण कशी? शिष्य पाहिजे स्वतंत्र. हरिभक्तपरायण मामासाहेब दांडेकरांचं चरित्र लिहिण्याचं भाग्य मला मिळालं. त्यांनी एका ठिकाणी असं म्हणलेलं आहे की गुरुची नक्कल करायला अक्कल लागत नाही. काय वाक्य आहे बघा. गुरुची नक्कल करायला अक्कल लागत नाही. का? तर हो, भीमसेनजींसारखे गाणारे अनेक आहेत, लतासारखे गाणारे अनेक आहेत, तेंडुलकरसारखे शॉट मारणारे अनेक आहेत, पण लता एकच, भीमसेनजी एकच, तेंडुलकर एकच. तसं जरी तुम्ही तुमच्या शिक्षकांना, गुरूंना फॉलो केलं, आपोआप अनुकरणही होतं, पण तुम्ही स्वतंत्र वाट चोखाळली पाहिजेत. आपली वाट मात्र स्वतंत्र निर्माण केली पाहिजे. म्हणून शिष्य असावा स्वतंत्र. म्हणून आयुष्यभराची जी विद्यार्थी दशा आहे ती मात्र कायम राखली पाहिजे, हे आम्हाला समर्थ सांगतात. बघा, समर्थांनी मला उत्तमतेचा ध्यास शिकवला. समर्थांनी मला ज्ञाननिष्ठा सांगितली. लोकशिक्षण देत राहा, सतत आपल्याकडचं ज्ञान वाटत राहा. समर्थ मला सांगतात, शिष्यत्व सोडू नको, पण शिष्यत्व राखताना स्वतःचं स्वतंत्र स्थान राखलं पाहिजे. आणि समर्थ मला सांगतात, लोकसंग्रह कसा करावा. जीवनाच्या व्यवस्थापनामध्ये फार महत्त्वाचा असतो आपला लोकसंग्रह, ज्याला आजच्या भाषेत आपण पब्लिक रिलेशन असं म्हणतो. आज 2 वर्षाच्या मुलापासून 95 वर्षाच्या आजीपर्यंत मला सगळ्यांशी संबंध राखायचे असतात. एक घरातली स्त्री म्हणून, एक गृहिणी म्हणून विविध नात्यांनी मी बांधली गेली आहे. परत बाहेर जाताना मी एका लोकशिक्षकाच्या भूमिकेत बाहेर जाते आहे. अशा वेळेला माझी पब्लिक रिलेशन्स मी कशी मेंटेन करावीत हे समर्थ इतकं सुरेख सांगतात. समर्थ म्हणतात, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. तुम्ही बघा, आज सगळ्यांशी तुम्हाला व्यवस्थित कम्युनिकेट करता आलं पाहिजे. सगळ्यांशी पब्लिक रिलेशन्स राखता आली पाहिजेत. आणि ही पब्लिक रिलेशन जितकी तुम्ही चांगली राखाल, भाग्य येते तदनंतरे. जेवढ्या चांगल्या पद्धतीने सर्वांशी संपर्क राखाल तितकं तुमचं भाग्य उजळेल. पण का म्हणले मी याच्यात? कारण ते म्हणतात, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम. बरोबर का? हे लक्षात ठेवा. बहुजन मैत्री दे रे राम म्हणतात, पण अंतर पारखी दे रे राम. दुसऱ्याचं अंतःकरण ओळखण्याची, पारखण्याची कुवत मला पाहिजे. प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम. पब्लिक रिलेशनचा काय सुरेख संबंध आहे बघा. धूर्त कळा मज दे रे राम असं समर्थ कसं सांगतात? कारण मला कुठे कसं वागावं हे समर्थांनी शिकवलं आहे. धूर्तपणे काही ठिकाणी वागता आलं पाहिजे, प्रसंग ओळखून वागता आलं पाहिजे. सध्याचा काळ हा कोरोनाचा काळ चालला आहे. अशा कोरोनाच्या काळामध्ये आपण मी नाही मास्क घालणार, मी नाही हे करणार, मी म्हणजे काय, प्रतिकारशक्ती माझ्याकडे पुष्कळ आहे असं म्हणून मला चालणार नाही. मला तो प्रसंग तसा तसा ओळखता आला पाहिजे. म्हणून प्रसंग ओळखी दे रे राम हे समर्थ मला सांगतात. इतकं सुरेख उदाहरण समर्थांनी पुढे दिलेलं आहे. बघा, रामकृष्ण मठाचं एक उदाहरण सांगते तुम्हाला. पुण्यामध्ये रामकृष्ण मठ आहे. दांडेकर पुलाची ती वस्ती आहे त्यांच्यासमोर. ज्या वेळेला व्याख्यानाला मंडळी तिथे यायची, त्यांच्या चपला चोरीला जायच्या. आता या आयोजकांना हे कळत होतं की कुठनं जातं हे सगळं, कोण त्याच्या मागे आहे, हे सगळं त्यांना कळत होतं. त्यांनी काय काम केलं असेल, त्यांनी ती जी त्या वस्तीतली मुलं होती त्यांना शनिवार रविवारच्या वर्गांसाठी बोलवायला सुरुवात केली आणि त्यांना तिथे व्याख्यानाला आलेल्या लोकांची व्यवस्था, त्यांना मार्ग दाखवणं, त्यांच्या हे करणं, म्हणजे जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवल्या. आणि काय गंमत झाली, आपोआप ह्या सगळ्या वाईट सवयी त्यांच्या सुटल्या आणि आपोआप ही मुलं सगळी सन्मार्गाला लागली. म्हणून बघा, चोर भांडारी नेमावा, घसरताची सांभाळावा. किती सुरेख शब्द आहेत समर्थाचे. चोराला कुठे भांडारात नेमता हो, चोर येतो असं नाही. चोरावर थोडा विश्वास टाकला कदा तर तो त्याची जबाबदारी ओळखून वागायला लागतो. आमच्या संस्कृतात दुर्जनम प्रथमम वंदे असं म्हणतात. बघा, एखाद्या शाळेत अत्यंत दंगा करणारा वर्गातला मुलगा असतो. त्या दंगा करणाऱ्या मुलाला बाई मॉनिटर करतात, प्रतिनिधी करतात. आता तुम्ही म्हणाल कसं केलं? हुशार असतात बाईसुद्धा. त्या काय करतात,
त्याच्यावरच जबाबदारी टाकतात. मग तो तेव्हापासून दंगा करणं सोडून देतो आणि मग दंगा करणाऱ्यांना बरोबर तो पकडतो. म्हणून चोर भांडारी नेमावा, घसरताची सांभाळावा, असं समर्थ सांगतात. माझ्या जीवनाचं व्यवस्थापन करताना मला किती महत्त्वाचं आहे हे. दुर्जन प्राणी ओळखावे, परी ते प्रगट न करावे, सज्जना परीस आळवावे, महत्त्व देऊनी. सज्जनांसारखं त्यांना महत्त्व देऊन आळवावं. कशाला आपण विचार करू शकतो, पण लक्षात घ्या, आज समाजात फिरताना आपण काय करतो, न्यूसन्स व्हॅल्यू ज्यांना आहे, म्हणजे उपद्रव मूल्य ज्यांना आहे, त्या उपद्रव मूल्य असलेल्या लोकांनाच पहिले खरं तर आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे. त्यांना आधी हँडल करणं महत्त्वाचं आहे. ते एकदा व्यवस्थित हँडल झाले की मग पुढची सज्जन लोक, सज्जन माझेच आहेत ना. माऊलीसुद्धा पहिल्यांदी कुणाला वंदन करते, काय म्हणते, जे खळांची व्यंकटी सांडो. आता एवढे सगळे सज्जन संत पडलेले असताना त्यांनी खळांची किंवा दुष्ट लोकांची आठवण का केली माऊलींनी? का तर पहिली माऊली आहे ना, ती आई आहे, आईचं हृदय आहे माऊलींचं. म्हणून एखादा वेडावाकडा मुलगा असेल वागणारा, एखादा उपद्रवी मुलगा असेल किंवा एखादा अपंग मुलगा असेल, तर आईचं लक्ष पहिलं त्याच्याकडे जास्ती असतं. जो शहाणा मुलगा आहे ना, तो असतोच शहाणा. म्हणून काय सांगतात, दुर्जन प्राणी ओळखावे, परी ते प्रगट न करावे, सज्जना परी आळवावे, महत्त्व देऊनी. काय आणखी वेगळं व्यवस्थापन, पब्लिक रिलेशन काय वेगळं सांगणार तुम्ही याच्यापेक्षा मला सांगा. समर्थ कम्युनिकेशन स्किल्सबद्दल फार सुरेख बोलतात. कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे आजच्या भाषेत संवाद, सुसंवाद. काय म्हणतात समर्थ, जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. वादविवाद सोडून द्या आणि एकमेकांमधला संवाद वाढवा. आज कोरोनाच्या या ग्रस्त अशा सगळ्या जगामध्ये आज आम्हाला लक्षात आलं की माझ्या प्रेमाची माणसं माझ्या आजूबाजूला असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी माझे छोटे छोटे इगोज, माझ्या छोट्या छोट्या तक्रारी मला बाजूला ठेवणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आपण असं चिमुटा घेतला, तेणे जीव कासावीस झाला, आपुणावरील आपणा वरून दुसऱ्याला ओळखीत जावे. आपल्याला चिमटा घेतला, आपला जीव कासावीस होतो, मग दुसऱ्याला चिमटा घेताना तसंच वाटलं पाहिजे. त्याला का चिमटा घ्यायचा? म्हणजे आमच्या संस्कृतात म्हणतात, आत्मनः प्रतिकूलानी परेशान न समाचरेत. स्वतःशी जसं वागता तसं दुसऱ्याशी वागा. म्हणून पेरिले तैसे उगवते, बोलण्यासारिखे उत्तर येते, तरी मग कर्कशक बोलावे काय निमित्ते. आपण एखाद्या हिल स्टेशनला जातो, इको पॉईंटला जातो, त्यावेळेला आपल्याला काय दिसतं, आपण त्या इको पॉईंटवरनं जे बोलू तेच आपल्याला परत प्रतिध्वनित होत असतं. म्हणून जे तुम्ही बोलणार आहात तेच परत तुमच्याकडे येणार आहे, रिव्हर्स बॅक. म्हणून समर्थ म्हणतात, बरे बोलता सुख वाटते. हो की नाही, तुम्ही चांगलं बोललात बरं वाटतं. आज आपण सॉफ्ट स्पीकिंग म्हणतो त्याला. काय म्हणजे तुम्ही सॉफ्ट बोला, लोक तुमच्याशी सॉफ्ट बोला. अरेला का रे हे उत्तर येणारच आहे. बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्यक्ष कळते, हे तर तुम्हाला माहिती आहे. काय म्हणजे समर्थांनी सांगितलेलं हा व्यवस्थापनातला महत्त्वाचा धडा आहे. कम्युनिकेशन स्किल्स तुम्ही तुमच्या आयुष्यात कशी राखा. 2 वर्षाच्या छोट्या बाळापासून, मुलापासून ते 95 वर्षाच्या आजीपर्यंत हा झाला वयोगट. आणि दुसरं काय, कामवाली बाई येते माझ्या घरी सकाळी, ती अशिक्षित अडाणी आहे, तिथपासनं आज एखाद्या माणसाच्या मुख्यमंत्र्यांची, पंतप्रधानांची तुम्हाला जर आज बोलायची वेळ आली, तर ह्या सगळ्यांशी संवाद तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता आला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी ही कम्युनिकेशन स्किल्स आहेत. प्रत्येकाची डिमांड वेगळी आहे, त्या डिमांडनुसार तुम्ही त्याच्याशी संपर्क केला पाहिजे, संवाद केला पाहिजे. म्हणून मला लोकसंग्रह शिकवतात समर्थ, मला समर्थ कम्युनिकेशन स्किल्स शिकवतात. एवढंच काय मंडळी, आपण सर्व प्रापंचिक माणसं आहोत. आपल्यासारख्या प्रापंचिकांना प्रपंचही करायचं आहे आणि परमार्थही करायचा आहे. समर्थ काय सांगतात, या दोन्हीचा संगम कसा करावा. आणि आपला गृहस्थाश्रम हा अतिशय चांगला आहे बरं. समर्थ म्हणतात, नाना वेश नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम, जेथ पाविती विश्राम त्रैलोक्यवासी. गृहस्थाश्रम हा सगळ्या आश्रमांचं मूळ आहे, सगळ्या आश्रमांचा आधार आहे. ब्रह्मचर्यालाही आधार गृहस्थच देतो, वानप्रस्थाश्रमालाही आधार गृहस्थच देत असतो, संन्यासालाही आधार कशाचा आहे, गृहस्थाचाच आश्रय आहे त्याला. त्यामुळे गृहस्थाश्रम हा अतिशय चांगला आश्रम आहे. पण
पाण्यात नाव असावी पण नावेत पाणी असू नये. आमच्या मामासाहेब दांडेकरांचं वाक्य आहे. समर्थ असं म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका येथे आळस करू नका विवेकी हो. हे वाक्य आपण अनेकदा कोट करतो. आधी प्रपंच करा नेटका. थोड्या वेगळ्या अर्थाने वापरतो आपण. मग परमार्थ बघू पा हो, पण गंमत बघा, आपला प्रपंच संपतच नाही. आधी प्रपंच करा ना नेटका म्हणता म्हणता आपलं आयुष्य संपतं पण प्रपंचच संपत नाही. म्हणून पुढचं वाक्य बघा, संसारी असता मुक्त तोची जाणावा संयुक्त. संसारात असावा पण मुक्त असावा. अखंड पाहे युक्तायुक्त विचारणा. योग्य अयोग्याचं जे काही निवड आहे, तो जो विवेक आहे, तो मात्र संसारात राहून राखला पाहिजे. मामासाहेब दांडेकरांचंच एक वाक्य, परत एकदा मला त्यांचं वाक्य सांगण्याचे मोह अनेकदा होतात, कारण त्यांनी एका वाक्यात असं सांगितलं होतं की पाऊस पडतोय आणि तुम्ही पावसात भिजताय, यामध्ये काही वेगळेपण नाही. पाऊस पडतोय आणि तुम्ही रेनकोट घातलाय आणि मग त्यामुळे पावसापासून तुमचं रक्षण झालं, यातही काही वेगळं नाही. पण पाऊस पडतोय आणि तरी तुम्ही भिजत नाही आहात, असं असेल तर ते वेगळेपण. मग हे कसं शक्य आहे? माझ्या प्रपंचामध्ये चिंता, अडचणी, कर्तव्य, जबाबदाऱ्या या सगळ्याचा पाऊस माझ्यावर पडतच राहतोय सारखा आणि पडणारच आहे. माझं आयुष्य संपेपर्यंत तो पडणार आहे. बायकांना तर रिटायरमेंट नसतेच, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यावर हा पडणारा जो माझ्या अपेक्षांचा, जबाबदाऱ्यांचा, कर्तव्यांचा पाऊस आहे, तो तर मला त्या सांभाळल्या पाहिजेतच. त्या टाकून देणं हे कधीच योग्य नाही. पण त्याच्यात न भिजणं, प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. आणि पुढे काय म्हणतात, प्रपंच सुखे करावा. प्रपंच करा, कुणीही प्रपंच करू नका असं म्हणलेलं नाही. प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. प्रपंच आणि परमार्थाचा किती सुरेख संगम समर्थांनी सांगितलाय. समर्थ स्वतः प्रापंचिक होते का? रूढार्थानी नव्हते, पण प्रापंचिकांच्या अडचणी त्यांना माहिती आहेत. प्रपंच म्हणजे केवळ गृहस्थाश्रम नाही, नुसत्या जबाबदाऱ्या नाहीत. मग नाहीतर ज्ञानेश्वर महाराज कशाला म्हणले असते, अवघाची संसार सुखाचा करेन. ज्ञानेश्वर महाराजांनी कुठे संसार केला? मग कसला सुखाचा संसार? प्रपंच म्हणजे केवळ गृहस्थाश्रम नाही. प्रपंच म्हणजे माझं विहित कर्म हे ईश्वर प्राप्तीसाठी साधन म्हणून करणं, याला प्रपंच म्हणतात. मी माझं कर्तव्य जे करतेय, मी माझं काम जे करतेय, ते ईश्वरार्पण बुद्धीने करायचं आणि हळूहळू हळू एक एक पायरी चढत मला ईश्वरापर्यंत जायचं आहे. हा मनामध्ये जर ध्येय ठेवलं तर ते खरं प्रपंच आणि परमार्थाचं मिलन आहे, त्यांचा संगम आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून वैराग्य आणि विवेक हे दोन्ही एकत्र पाहिजेत. प्रपंच